अश्वाचं निरीक्षण करतो. हा चुकून आलेला अश्व नाही. या अश्वाचं जर निरीक्षण केलं असेल तर हा अश्व वेगळ्या प्रजातीचा दिसतो. निरीक्षक याच्या कर्णाचं निरीक्षण. हा श्यामकर्ण अश्व, हा श्यामकर्ण अश्व, श्याम याच्या मागील अर्थात कदाचित संदेश असू शकतो. अश्वाच्या बाबतीत वा हे पत्रिका म्हणजे जयपत्र आहे आणि हेच जयपत्र आमच्यासाठी कदाचित असू शकतं. ओम श्री गणेशाय नमः. ओम सूर्यदेवाय नमः. वा साक्षात सुख करता दुःख हरता गणपती गजाननाचं स्मरण आणि सूर्यदेवाचं स्मरण या पत्रिकेत झालं. काही हरकत नाही. अयोध्या नरेश प्रभू रामचंद्र याने अश्वमेध आरंभ केलेला आहे आणि या अश्वमेधाचा हा याज्ञिक अश्व पृथ्वी दिग्विजयासाठी सोडण्यात आलेला आहे. जो कोणी जातीवंत वीर असेल, ज्याच्या अंगी शौर्य सामर्थ्य असेल, त्या वीराला हा अश्वबंधन करावा. नपेक्षा मांडलिकेचा स्वीकारून आधी दूर घेऊन भक्ती केली त्या प्रभू रामचंद्रानं अश्वमेध यज्ञ आरंभला. पण काय प्रभू असून सुद्धा त्या प्रभू रामचंद्रानं वीराचे पराक्रम काढण्याचा प्रयत्न केला था. मी एक वीर आहे, मी एक योद्धा आहे, मी एक लढवय्या था. शरण जाणो राजा सूरजच्या रक्तात नाही म्हणून सैनिक हो पूर्ण सावधान. राजा सूरज हा अश्व पंजवान आणि अर्थात हा अश्व मी पंजवान केला म्हणजे अश्वाच्या मुक्ततेसाठी निश्चितच रामसेना आहे.
साष्टांग प्रणिपात. हा एक कृष्ण माझ्यासमोर उभा राहू लागला. उत्तर शोधण्याचा आतापर्यंत कर्तव्य करते, पण उत्तर मात्र नाही. पुरुषाचा भाग्य आणि स्त्री जीवन यांची संघटन ना नाऱ्या सर्वात प्रत्येक प्राणीमात्राची घडण करून लागली दिवा. तुझे गुणांवाद गाता गाता जिंदा श्रेष्ठ साधू संतांच्या जीवाला पडल्या. माझ्यासारख्या स्त्रीला हे तुझा दैवप्राप्त तरी कसा काय करणार? पण आई बाबांचा सहवासात मी लहानाची मोठी झाली. तरुणात पदार्पण केलं. योग्य वयात एक लक्ष्मी माझा मुलगा आणि ते या मुलाला नवीन दिलाच यांना सगळे विवाह गोमा समुद्री सप्त बरी चालून नाती जरावी अशी शपथ लागली. आणि त्या हातात सती सावित्रीचा अंगला तुला परिधान केला. पतीचा महत्व पटवून देणारा देव मणिमंडळ सुद्धा माझा कंठी परिधान केला. आणि लक्ष्मीच्या बाबाला याच वापर करून संसार पदा कशांतर सुखरूप झाला. पण एक न्यास कर्तव्यवान आणि कर्तबगार अशा तऱ्हेचे पुरुष माझ्या जीवनात मला पती म्हणून लागले. आणि माझा हा संसार केवळ सुखाचा आणि सुखाचा झाला असा राज करते हे कर्तव्य दक्ष प्राधान्यक्रम सांगतो. राज दरबाराच्या ठिकाणी अनेक अशा तेथील जबाबदारी परिपूर्णपणे पार पडल्यानंतर या सगळ्यापर्यंत निघतो. खरंच मन एकसारखं अभिन झाले ती तुझ्या आणि या नेत्र लागले ते फक्त तुमच्या इकडे आता येणार आपल्याला मी द्वाराकडे त्या देवीला कमळा डोकलेले पुष्पहार सळा होते कधी सुरू लागले आणि माझी सुंदर कार्याशी लवकर या आणि अतिरिक्त झालेला माझ्या मनाचं समाधान करण्यासाठी याच घरापर्यंत याच घरापर्यंत एवढी तुम्हापासून
राहू नाट्यप्रेमी नितीन राऊत यांनी आपल्या ललिता बहुमान म्हणून लाखोचे पार्श्वले नाट्यप्रेमी नितीन राऊत यांचे आभार मानून संयुक्त दशावतार नाट्यमंडळाच्या वतीनं पारितोषिक काम देरुगावचे सुपुत्र आणि आमचे परममित्र सन्माननीय शैलेश गावडे यांनी माझ्या कलावंतांचा गौरवण्यासाठी हे बहुलास 200 रुपयांचं वाचले. सन्माननीय शैलेश गावडे आमचे मित्र त्यांचे आभार मानते रंगदेवता गणपतीला नमस्कार करून समोरच्या देवतेला नमस्कार. संयुक्त दशावतार नाट्यमंडळाची या नमस्कार त्याचप्रमाणे सन्माननीय एक नाट्यप्रेमी रमाकांत तेंडुलकर यांनी आमच्या संगीत साथीचं कौतुक करण्यासाठी ही बहुमूल्य सूचना आम्ही संगीतकार हार्मोनियम वादक अमोल मोचेमाळकर, पखवाज वादक दादा आकेरकर आणि झांज वादक विनायक राऊत या सुमधुर संगीत साथीसाठी हे बहुमूल्य सूचना संगीत साथीच्या वतीनं या त्याप्रमाणे सन्माननीय रमाकांत तेंडुलकर आणि भूषण तेंडुलकर याही नाट्यप्रेमी माझ्या कलाकारांच्या गौरवण्यासाठी बहुमूल्य सूचना रमाकांत भूषण तेंडुलकर यांचा आभार मानते रंगदेवता गणपतीला नमस्कार करून संयुक्त दशावतार नाट्यमंडळाची या तेव्हा आमची मार्गप्रतीक्षा सुरू होती आणि ते आम्हाला ज्ञान होतो आणि म्हणून क्षणभर कर्तव्य बाजूला ठेवून आणि या तुझ्या महालाला मी प्रवेश दिसतात किती वेळ उभी राहणार आहात आमच्यासाठी सजवलेला आहे काय तुम्ही त्या दिलेल्या समयात उमलले पुष्प आणि पलंगिनी केली सेज फुलांची परिमळ सुगंध याचा परिमळ आपण ज्याप्रमाणे पुष्पवाटिकेच्या ठिकाणी एखादं सुंदर गुलाब आणि त्या गुलाबाला वाटत असतो कधी त्या सुगंधाला डुबवणार आणि आपला सुगंध या विश्वाच्या ठिकाणी पसरणार आहे. माझी सौभाग्य माझे प्राण बदक माझे दिलतेश्वर त्या सुगंधापर्यंत कधी काही असं आज अर्थात वावरला तर पती सगळा देण्याचं आपला आपला पावित्र आशीर्वाद या जन्मात काय जन्मोजन्मी काटा माझ्या पायाला लागला वेदना मला तुला साहजिक आहे मग ते
सदनाच्या ठिकाणी आपण प्रवेश केला. पण तुमचं लक्ष माझ्याकडे, लक्ष आपल्या मुलीकडेच आहे. कुठं खाली बसला? अरे अचूक गोष्ट तुम्ही घ्यायला. अहो माणसाचा तेरा हात आणि या त्या व्यक्तीचा प्रतिबिंब अगदी उतरून निघतो. आणि त्याप्रमाणे लहान वराला वसंत ऋतूकडे एकसारखी पाहू लागली. मला चिता आणि चिंता हे एका समाधीच्या अंतरात जन्मली. चिता हे मेलेल्या माणसाला जाणून आणि चिंता चिंता ही विचार करून करून त्या माणसाला संकटासाठी चिंता. अशी काय चिंता मनात निर्माण झाली? बघा, माणसाच्या चेहऱ्यामध्ये एक प्रकारचा हास्य, जे भाव त्याच्या मुखावर ते बाहेर पडतात ते भाव त्याच्या चेहऱ्यावर दिसतात. आज तेच साशंक नावाच्या चेहऱ्यावर तुला दिसू लागेल. आणि वीरगड पोशायला चढवला, वीराचा वीर श्रीराम तुझ्या महालात राजा सुरतला प्रवेश केला. पण मनगतांचा संभ्रमित असला. आम्ही जे काही केलं, आम्ही जे काही करतो आणि आम्ही जे काही याच्यापुढे घडवणार आहोत ते कदाचित योग्य होते होतो. त्या त्रिधा अवस्थेत राजा सुरत सापडला. मला राज दरबाराच्या ठिकाणी असला अनुचित प्रकार आणि जेणेकरून तुमच्या मनात ही शासनता निर्माण होईल. राजप्रासादाला भय नित्याचा कर्तव्य परिपूर्ण केलं. केवळ राज्याच्या ठिकाणी भेटता नगाला म्हणून राष्ट्रविषयीपर्यंतची पावलं पडली. राष्ट्रविषयीपर्यंत आणि त्याच राष्ट्रविषयीवर महाराणी आमचं कर्तव्य परिपूर्ण करत असताना एक अश्व दिसला. तो अश्व सामान्य नव्हे. महाराणी तो अश्व म्हणजे शावक अश्व. आणि शावक अश्व म्हणजे अश्वमेधाचा प्रतीक आहे. आणि तोच अश्वमेधाचा वारू त्या अश्वमेधाच्या गौरवाच्या राज्यात प्रवेश केला. पण महाराणी त्या अश्वाच्या मध्ये पत्रिका रेखाटलेली होती. आणि तो अश्वमेधाचा वारू तो कोणाचा माहितीये का? त्याच्या प्रभाची एक निष्ठता धरती केली. त्यामध्ये आपल्याला रामचंद्राचा वाचनाचं कर्तव्य केलं. त्या जयपत्रात स्पष्ट उल्लेख केलेला होता. त्या पत्रिकेत असं काय मजकूर नमूद हा यज्ञ प्रभू रामचंद्राला आरंभलेला आहे. आणि या यज्ञासाठी पृथ्वी दिल्लीच्या बायकोला व्हावा म्हणूनच हा याज्ञिक अश्वानी सोडलेला आहे. जो कोणी वीर असेल, जो कोणी पराक्रमी असेल त्याला हा अश्व बंधन करावा. नपेक्षा जाती धूळ घेऊन तो रामचंद्राला शरण यावं, तो रामचंद्राला शरण यावं. स्वामी काय सांगत? अगं, कदाचित तुझ्या मनात इच्छा निर्माण झाली असेल. माझ्या मनात आनंद निर्माण झाला. जो अश्व मी पाहिला तो प्रभू रामचंद्राचा अश्व म्हणून त्या अश्वाच्या मी मुक्तता केली असेल असं जर तुम्हाला वाटलं असेल. वास्तविक हा आनंद तुम्हाला सुद्धा अनुभवायचा. आणि अगं, जो अश्व मुक्त संचार करण्यासाठी मी पुढे सोडायला होता तो अश्व पुढे न सोडता राजा सुरत तो अश्व पंदिवान गेला. तो अश्व पंदिवान गेला. तुम्ही असं बंधन केलं प्रत्यक्ष आपल्या देवाचा असतो आणि तो सुद्धा आपण बंधन करण्यासाठी वास्तविकरित्या आपण त्या देवाला आपण शरण व्हायला हवं. कारण आपला देव आहे आणि म्हणूनच देवाला शरणागती पत्रायला का अगं, त्या देवाला शरणागती जर मला पत्करायची असली असती मी कदाचित माझ्यापुढे पाहिलं नसतं. पण साक्षात विश्वाचा पराक्रम असतो. त्या
टाकलं असं तुम्ही म्हणता पण मी काय म्हणते प्रत्यक्ष देवाचा आशीर्वाद आणि देव म्हणून आपण त्या प्रत्यक्ष देवाला उतरण्यासाठी सिद्ध मग त्या देवाला आपण हा आशीर्वाद सुपूर्द करावा आणि त्या देवाला आपण शरणागती निवड करावी एवढीच मी प्रभू रामचंद्र फक्त माझा धर्मकार्य आणि या धर्मकार्यावर सहकार्य करा अशी जर पत्रिका रेखाटली असती तर राजा सुरंग हसमसमच्या परमेश्वराला सहाय्य केलं असतं पण जिथं तर माझ्या पराक्रमाला टाळण्याचा प्रयत्न केला तिथे आश्वाची मुक्तता होण्याच नाही पण महाराणी स्वामी काय म्हणायचे तुम्हाला अगदी त्या परमेश्वराची एक निष्ठा आपण समर्थी केली त्या देवाचा दर्शन घेऊन सारे प्रयत्न म्हणजे आणि यासाठी तो पंकजा बनले बरोबर आहे तो परमेश्वर आपल्याला कसं मिळाला मग त्या देवाचा विरोधात जाणं हे कितपत योग्य आहे शिखर नवविधा प्रकारची भक्ती करून प्रभू रामचंद्र जर राजा सुरंगला दर्शन घेत असेल तर आता पर्याय फक्त एकच आणि तो पर्याय म्हणजे विरोधवंती काय बोलता तुम्ही आतापर्यंत त्या परमेश्वराला आसने भोजने शैली नयनी चिंतनी केवळ भजनासाठी आम्ही सिद्ध झालो मग त्या देवाबद्दल आज करणारा आपण तो दिवस करणारा हे माझा मनाला तरी पटत नाही तेव्हा कर्माच्या साक्षीनं उदाहरणाचा मार्ग बरोबर आहे आणि तो जेव्हा परिपूर्ण होत असताना तेव्हा पत्नीचं एकच कर्तव्य असतं पतीचा मार्ग कधी आठायचा असतो कधी ऐकायचा नसतो आणि आज कुठेतरी मला लागलो धिक्कार असो धिक्कार आणि आजपर्यंत मी खट्ट तुझ्यासाठी त्या राग चढवलेल्या मित्रासाठी मला दर्शनाला माझ्या एकट्यासाठी नव्हे तुझ्या सहित त्या राग चढवलेल्या मला प्रभू दर्शन घडवायचं आहे आणि ते दर्शन घडवण्यासाठी विरोध भक्तीला मी आचरण आला असेल तर त्या विरोध भक्तीला मला सहकार्य तुझ्या सैन्य संपूर्ण राज्याला निश्चितच करायला हवं भावामध्ये आज माझा धिक्कार करण्यासाठी आपण सिद्ध होता केवळ हा खटाटोप चालाय तो प्रत्यक्ष देवाचा दर्शनासाठी मग मला सांगा हा अश्व प्रत्यक्ष राज दरबाराच्या ठिकाणी घेऊन जर तुम्ही गेला असता तर त्या देवाचं दर्शन तुम्हाला झालं नसतं महाराणी अश्व घेऊन गेले असतो प्रभू रामचंद्राला शरण जाण्यात मला काही कमी पडलं नाही पण जिथं त्या माझ्या पराक्रमाला टाळण्याचा प्रयत्न केला तिथं यशस्वी होईल तो फक्त घरसंग्राम आणि संग्राम हे माझ्या मनाला पटलेलं नाही तेव्हा मी कळकळीची आजोबाची विनंती करते आपण त्या अस्माला केवळ राम प्रभू रामचंद्रापर्यंत सोडून द्या महाराणी समजावण्याचा कर्तव्य तुम्ही करता पण आता समजावण्याच्या मनस्थिती काम आहे नाना सुरम देव आहे तुमची जर साथ मिळालं असेल तर एक तास पण खंबीर रामचंद्राच्या सैन्याला वाचून ठेवण्यासाठी आज प्रभू रामचंद्र म्हणजे प्रत्यक्ष आपला देवा आणि त्या देवाबद्दल आपण विरोध पत्करला म्हणून मन एक शासन करू आणि म्हणून मी त्या मनाच्या समाधानासाठी शंभर मी आपल्याला विरोध करण्यासाठी सिद्ध झाले महाराणी समाज कारण तुम्ही आकार जाणीव करून दिलात पतीचा मार्ग हा आकारचा असतो आणि तोच पती मी साकार हो पत्नीचा धर्म तू साकारला आहेस म्हणजे माझ्या या कार्याला तू मला सहकार्य करणार आहेस प्रत्येक यशस्वी पुरुषामध्ये स्त्रीची खंबीरपणे होते निश्चितच आणि तशी मी सुद्धा खंबीरपणे होते विजयाची विजयश्री आपल्या कल्पीवर त्या खेळातही संचार आज एक लाखांची इच्छा कशी का मला समजलं पत्नीची इच्छा निश्चितच पतीला पूर्ण करायची असते जेव्हा भावाची मला तुम्हाला पंचायती ही माझी इच्छा तुझी इच्छा निश्चितच मी पूर्ण करणार
आमचे कलाकार निखिल घाडेगाव यांच्या घरचा बहुमान गुरु लाटण्यात बसले वेंगुर्ला येथील नाट्यप्रेमींचे आभार मानून निखिल घाडेगाव यांच्या वतीनं मार्गदर्शकाचा सर्वांना चिन्मय आंबोजकर या नाटकामध्ये चिन्मय आंबोजकर यांच्या आपणमध्ये रंगदेवता गणपती नमस्कार संयुक्त दशावतार नाटकामध्ये ही आनंदाची अगदी रणांगणात विजय आमचा होईल संशय नाही आनंदाचा गोंध रोख दिलास एकाएकी बघलात का वीराने विरासरीच्या बाबाला विराश्रमाची जागृत झालेली आहे आपण रण मैदानात पण महाराणी मी काय करणार याची कल्पना पूर्ण तुला आहे
आपण सर्वसामान्य नव्हे, या विश्वाचा परमेश्वर आणि म्हणून यदा कदाचित त्यांच्या सुदैवानं आणि राजा सुरांच्या दुर्दैवानं जर का या युद्धासमयी हा राजा सुरांचा घरात पडला, राजा सुरांचा मृत्यू झाला, महाबली यांचा विजय
अश्वाच्या शोधात पावलं पडली. आजच्या दिनी अश्वाला स्नान घालण्यात आलं, अश्वाला गती दिली, पण प्रमाद फार वेगळाच घडला. अचानक भुईचे घोड टिकणारा काम सुरू झाले. अश्व दिसेनासा झाला. अनेक प्रकारे प्रयत्न केले, पण प्रयत्न सारे पौल ठरले आणि म्हणत पावलं पडली तिथं त्याच्या मुळाशी कारण जर काय असेल तर इतरत्र सुद्धा काही जण अश्वाच्या मागोमाग आहेत. कदाचित त्यांच्या नजरेत हा अश्व आला असेल आणि म्हणूनच त्यांची समाधान वाटू लागलं. मात्र मी असमाधानी झालेलो आहे. याच्याही मनाशी कारण आहे. याच्या मनाशी आमचं कर्तव्य आणि त्या कर्तव्यात पैदा असताना आज त्या कर्तव्यात कुठे आम्ही कमी पडल्यात नित्याच्या ज्या अश्वाची पाद्यपूजा केली आणि जो अश्व पृथ्वी दिग्विजयासाठी सोडला गेला तोच अश्व वेदाचा वाळू एक सारखा विसरला आणि म्हणून चिंताग्रस्त यावेळी मी होतो आहे. ही स्थिती तुमची सुद्धा झाली. तुमची सुद्धा म्हणजे मी आशेला तुमच्या पाशी आलो होतो. कदाचित माझ्या दृष्टीया झालेला अश्व तुम्हाला दिसला असेल, पण माझ्यापेक्षा तुम्ही दुःखी दिसू लागला. मग याच्यावर एकच उपाय, अश्व जर का मिळाला असेल, अश्व जर का दृष्टीकोनचा झाला असेल तर अश्वमेध परिपूर्ण होणार नाही आणि त्यासाठी अश्वाच्या शोधार्थ आपली पावलं करणं लागतं. निश्चितच, कारण अश्व जर मिळाला नसेल तर अश्वमेध परिपूर्ण होणार नाही. याच्यासाठी तुझ्या शब्दावर ठाम राहो. या अश्वाचा शोध घेणं हेच असतंय. आज तुम्ही दोघेही वीर अश्वाच्या मागे आहात. अश्वाला गती देण्यात आलेली आहे आणि अश्व दिग्विजयासाठी हा सोडलेला अश्व आहे. हा अश्व निश्चितपणे आपलं कार्यभाग पूर्ण करत असेल, कारण तुम्हाला दोघांच्याही पराक्रमावर या शत्रुघ्नाचा पूर्णपणे विश्वास आहे. अश्वाच्या मागावर आहोत असं तुम्ही म्हणता. होय. ओ प्रसंग आणीबाणीचा निर्माण झालेला आहे. अश्वाच्या मागावर आम्ही होतो, अश्वाचा संरक्षणही आम्ही करत होतो, पण अचानक असे धुळीचे लोट निर्माण व्हावेत का आणि अचानक अश्व दिसण्याचा हवा का? एकसारखा अचानक अश्व दिसण्याचा झालाय आणि म्हणून आम्ही चिंताग्रस्त असताना याला वाटा फोडण्यासाठी तुमच्यापर्यंत प्राचारण करत होतो. कोण मुखवटा तुझ्या मुखावर द्यावे? ज्या अश्वाला गती देण्यात आली होती त्या अश्वाच्या रक्षणासाठी प्रभू रामचंद्रांनी या शत्रुघ्नाची नियुक्ती केली आणि या शत्रुघ्नाची नियुक्ती केल्यानंतर तुम्हाला सारख्या वीरांना सोबत घेऊन अश्व रक्षणासाठी आम्ही तत्पर होतो. तुझ्या मुखावाटे वागेश्वर निघते, कोण प्रमाद घडावा, धुळीचे लोट घालणारा भिडलेले आणि असं असताना अश्व दिसेनाचा झालाय. हे वज्रही हनुमंता, या विश्वाच्या ठाई उड्डाण करून अश्व कुठे गेलाय त्याचा शोध घे म्हणतोय. निश्चितच याचा शोध नक्की घेतला, काय पण सारे प्रयत्न पूर्ण ठरले. आश्चर्य एकाच गोष्टीचं वाटतं. अशा कोणत्या गोष्टी? आजपर्यंत काही कुटानं या सगळ्या हनुमंतानं केली. होय. अशा काही गोष्ट साध्य करण्यासाठी सकाळवंत तत्पर ठरला. निश्चितच आजच्या तरी अपयश माथी पडलं. असे अपयश अंधारी प्रवाची रात्र डोळ्यासमोर दिसू लागली. अश्व जर का मिळाला असेल, अश्वमेध यज्ञ पूर्ण कसा काय होणार? काय पाहतोय मी? तुम्ही विचारले आशीर्वाद काय चाललंय हे? अश्व कुठे आहे?
देवशी अश्व सोडलेला आहे. हा? कुठं? कुठं? पृथ्वी विजयासाठी सोडलेला आहे. तुम्ही कधीचे? याला कारण आहे. काय झालं? अश्व कुठं हा, म्हणजे गेला? तुम्हाला भूक लागली का? नाही, अरे तुम्ही मुद्दाच दिसला करू कदाचित चालून चालून थकवा आला असेल म्हणून तुम्ही विचारले आहात का? काय झालं? मुळीच नाही. काय झालं? अश्वाच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडत असताना आम्ही कुठंतरी कमी पडलो. म्हणजे? कारण एक सारख्या धुळीचे लोट निर्माण झाले आणि अश्व दिसेनाचा झाले. नेमका अश्व देवापुढे याला चिंता गोष्ट आली. याला माहित असणार आहे. हा सेनेचा कटनायक आहे ना. मोठी जबाबदारी हा याच्यावर शत्रू जरी सेनेचा गटनायक जरी असला तरी सुद्धा आज मला सुद्धा ज्ञात नाही की तो अश्व कुठे गेलाय. तो अश्व अचानक दिसेनाचा झालाय. मग आपण मार्गदर्शन करावं. तो अश्व कुठे गेलाय, तो अश्व कुठं आहे, तिथून त्याची मुक्तता करण्यासाठी हा शत्रू लवकर ठरेल. प्रश्न सापडला नाही. अरे बापरे, मग हा यंत्र काहीतरी पडलं असेल. पर्याय आहे. मार्ग आहे. मार्ग आहे. मार्ग आहे. अरे हो, अश्व कुणी अडकला हे सुद्धा मला माहित आहे. हे बघा, लवकर कथन करा. सांगून का उद्योग? सांगून काय उपयोग? म्हणजे आपल्या बोलण्याच्या उद्बोधकारांचा अर्थ आमच्या ध्यानी त्यावेळी आहे. तुमचे पराक्रम होते. आता तिथे गेल्यानंतर नेमकं तुमचं काय घडेल? सोनागिरी पर्वत उचलून आणलं हे. कोणाचा पराक्रम? रावणासाठी थांबवण्यासाठी मदत केली. हो. पण त्यापेक्षाही आगळ्याने वेगळं हे संकट आहे. हा. तू माघारी चला. माघारी करा. प्रोत्साहन द्यायचा सोडून नुकसान घात करतोय. याला कारण आहे. काय कारण का? तुमच्याकडे तेलगण नाही. हे जाऊ नाही गेले. हा कथन कर. नको तर कसं मी तुमच्यावर आला, तुम्ही उद्या मला दोष द्याल. अनाद्य सेना आमच्यापाशी आहे. केवळ लुटण करण्याची क्षमता या सगळ्या हनुमंतात आहे. नाव त्याचं कथन करा. काय म्हणतोय साहेब? विचार विचार करा. देवशी विचार करा. माझ्या वीरांवर माझा पूर्णतः विश्वास आहे. माझे वीर नवे नवे तर मी स्वतः जिथं कुठं अश्व बंदिवान असेल त्या अश्वाची मुक्तता करण्यासाठी हा शत्रूंना समर्थ आहे. फक्त आपल्या मुखावाटे त्याचं नाव आता आपले अनेक राष्ट्राचे पहिले पराक्रमी राज्याचा पहिला नाही. फक्त नाव सांगा. त्यापेक्षाही एक कंकण भरकर सेनाचे पराक्रम. फक्त त्याचं नाव कथन करा. पराक्रम नको. नाव वचन केलं. पराक्रम आमच्याकडे आहे. हवशी मुळीच नाही. आरवाटेला मार्ग शोधची. नाव सांगतोय. आरवाटेला मुळीच जाणार नाही. महान पराक्रमी झाली आता. म्हणजे आमच्या प्रभूचा भक्त आहे. आणि असं असताना सुद्धा त्यांनी प्रभूचा अश्वबंधन केलाय. काय ती त्याची भक्ती, काय ते त्याचे पराक्रम. म्हणजे त्यांची भक्ती आहे आणि ते पराक्रमी आहे. तुम्ही लावू नका. देवाची जाऊ नका. भोजन घेऊया. हा? भोजनाची सिद्धता केलेली आहे. तुम्ही लावू नका. भोजनाचा लावला बाजूला. सावल्या लावला हवाय तो अश्व. आणि तो अश्व आम्हाला हवाय कोणत्याही परिस्थिती. हे पहा, तुम्ही आमच्या हातने आपुली नका. अरे दानव बोलून कशाला रे आम्ही पुढं? माझा देवाचा भक्त असं ऐकल्याशिवाय राहणार नाही. माझे शब्द त्याच्यासाठी शिरोधार्य असतील. आणि मग त्याच्या पुढं हे वज्रदेही हनुमान, हे महाबली अंगद, माझे दोन्ही वीर जात आहे. मार खाऊन येणार आहे देवाची. मार खाणारा हवे. त्याला तू मार देणार आहात. मार घेऊन येणार आहोत. पण हे दोन्ही वीरांनी देवऋषींच्या मुखावटे वागेश्वरी. मी कधी खोटं बोलतो का? की तो राम भक्त आहे. मला अशी सवय आहे का?
देवऋषी, आपली वाणी सत्य आहे आणि आपली वाणी अभंग आहे मी निश्चितच जाणतोय. म्हणून हे वीरांनो, तो राम भक्त असल्या कारणानं सामोपचाराच्या बोधाला सांगा, हे वज्रदेही हनुमंता, या अंगजाचं रक्षण कर. अंगजाचे प्रभात निर्माण करावे, ते सुद्धा अंगजाला सांभाळण्याचं काम आहे. अश्वाच्या जबाबदारीपेक्षा तुमची जबाबदारी मोठी आहे. शिष्टाईच्या मार्गाला समजवण्याचं कार्य करतो. ऐकलं तर ठीक, नपेक्षा सावधान दंडमय करो. शब्द अश्वमुक्तावी करूच करू, पण त्याच्याही पेक्षा अंगदाच्या सन्माननीय नितीन राऊत यांनी माझ्याकडे गौरवणे लागवण्याचं भाग त्यांनी चांगले उदंड आरोग्यापासून गणराज्याने प्रार्थना करून संयुक्त दशावतार नाट्य मंडळाच्या वतीनं सहकलाकार संगीत संध्यांच्या वतीनं पारितोषिकाचा आनंद स्वीकार. तसेच सुज्ञ नाट्यरसिको सन्माननीय नाट्यप्रेमी सन्माननीय रमाकांत तेंडुलकर व आमचे मित्र कुमार लक्ष्मण थोरबोले यांनी माझ्याकडे गौरवणे लागवण्याचं भाग